नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला कधी गाढ झोप लागण्याची आणि अचानक लघवी करण्यासाठी जागं व्हावं लागण्याची भावना आली आहे का? मग तुम्हाला झोप येण्यास त्रास होतो का? परंतु थोड्या वेळाने पुन्हा तीच समस्या उद्भवते. तुमच्या घरात असा एखादा वृद्ध व्यक्ती आहे का जो या समस्येने ग्रस्त आहे आणि तो म्हातारपणाचा एक भाग म्हणून शांतपणे स्वीकारतो आहे? किंवा कदाचित तुम्ही स्वतः विचार करत असाल की हे का होत आहे आणि त्यावर उपाय कुठे आहे? आज मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे ज्यामुळे अनेक लोकांना त्यांची झोप परत मिळण्यास मदत झाली आहे. मला दररोज असे रुग्ण येतात जे म्हणतात की डॉक्टर, वारंवार लघवी झाल्यामुळे मला नीट झोप येत नाही. काही म्हणतात की ते 2दा, काही म्हणतात की ते 3 वेळा आणि काही म्हणतात की 5 वेळा. ही फक्त शारीरिक समस्या नाही, त्यामुळे हळूहळू मानसिक थकवा, चिडचिड आणि अशक्तपणा देखील येतो. सुमारे 70 वर्षांचे एक वृद्ध जोडपे माझ्याकडे आले. माझे पती म्हणतात की त्यांना रात्रीतून किमान 4 वेळा जागं व्हावं लागतं असं ती महिला सांगत होती. आणि ते असं देखील सांगत होते की माझी पत्नी देखील असंही म्हणते की झोपेअभावी त्यांना सकाळी डोकं जड वाटतं. चाचण्यांमध्ये कोणताही मोठा आजार आढळला नाही, परंतु त्यांच्या जीवनशैलीमध्ये आणि आहारामध्ये काही किरकोळ दोष स्पष्टपणे दिसून येत होते. असाच आणखी एक रुग्ण निवृत्तीनंतर घरी राहून काम करत होता. दिवसा तो खूप बरा असायचा, पण रात्रीच्या वेळी त्याच्यासाठी भयावह बनल्या होत्या रात्री. आज मी ज्या विषयावरती चर्चा करत आहे तो या समस्येशी संबंधित आहे. 3 सुके मेवे कोणते आहेत जे योग्यरित्या, योग्य वेळी आणि योग्य प्रमाणामध्ये घेतल्यास रात्री वारंवार लघवी होण्याची समस्या पूर्णपणे बरी होऊ शकते. मी येथे हे स्पष्ट करू इच्छिते की ही काही जादू नाही आहे, तर शरीराचं नैसर्गिक संतुलन पुनर्संचयित करण्याची एक सोपी प्रक्रिया आहे. प्रथम, रात्री वारंवार लघवी का होते हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. वयानुसार मूत्राशयाची पकड थोडी कमकुवत होते. मूत्रपिंड जास्त लघवी तयार करू लागतं आणि जर दिवसा चुकीच्या वेळी पाणी किंवा काही पदार्थ खाल्ले गेले तर समस्या आणखीच वाढते. कधीकधी शरीरामध्ये काही पोषक तत्वांचा अभाव देखील असतो. आता मी तुम्हाला हळूहळू या 3 सुक्या मेव्यांबद्दल मार्गदर्शन करेन, पण त्याआधी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की कोणत्याही प्रकारे कोणत्याही वेळी ते खाणं फायदेशीर नाही. योग्य पद्धत, योग्य वेळ आणि योग्य प्रमाणामध्ये घेणं आवश्यक आहे. माझ्या अनुभवामध्ये ज्या रुग्णांनी ही प्रक्रिया संयमाने आणि नियमितपणे पाळली तेच रुग्ण बरे झाले आहेत. माझ्याकडे एक 65 वर्षांचे रुग्ण होते जे रात्री 3 वेळा लघवी करत असे. औषधांमुळे काही आराम मिळाला, पण समस्या पूर्णपणे सुटली नव्हती. जेव्हा मी त्यांच्या आहाराकडे लक्ष दिलं आणि काही नैसर्गिक उपायांचा समावेश केला तेव्हा मला बदल दिसून आले. काही आठवड्यांमध्ये ते रात्री फक्त एकदाच उठल्याचं नोंदवलं किंवा कधीकधी एकदाही नाही. या संपूर्ण प्रक्रियेचा उद्देश शरीराला आतून बळकट करणं, मूत्राशयाच्या स्नायूंना बळकटी देणं, नसांचं पोषण करणं आणि मूत्रपिंडावर अनावश्यक ताण टाळणं हा आहे. सुक्या मेव्यामध्ये नैसर्गिकरित्या असे घटक असतात जे या प्रक्रियेमध्ये मदत करतात, परंतु केवळ योग्यरित्या सेवन केल्यास. तसेच लक्षात ठेवा की प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळं असतं. काहींना लवकर परिणाम दिसतात तर काहींना थोडा जास्त वेळ लागतो, पण सामान्य धागा म्हणजे योग्य पद्धत. आतापासून तुम्हाला फक्त 3 सुक्या मेव्यांचे फायदेच कळणार नाहीत, तर त्या कशा तयार करायच्या, कधी खायच्या आणि किती खायच्या आणि कोणती खबरदारी घ्यायची हे देखील कळेल. माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी असं पाहिलं आहे की जेव्हा रुग्णांना पूर्णपणे माहिती दिली जाते तेव्हा ते आत्मविश्वासाने उपचार स्वीकारतात आणि त्याचे परिणाम नक्कीच चांगले असतात. म्हणून मी हा विषय टप्प्याटप्प्याने सविस्तरपणे समजावून सांगेन. घाई करू नका, अपूर्ण माहिती तर अजिबातच घेऊ नका. आता मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या वृद्ध व्यक्तीला रात्री वारंवार लघवी होत असेल तर निराश होण्याची गरज अजिबात नाही. उपाय अगदी जवळचा आणि नैसर्गिक आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी त्या 3 सुक्या मेव्यांची नावे, त्यांची तयारी पद्धत, योग्य वेळ आणि योग्य डोस याबद्दल तपशीलवार सांगेन. मी इतर रुग्णांकडून उदाहरणे देखील शेअर करेन जेणेकरून तुम्हाला खात्री मिळेल की हे फक्त बोलणं नाही तर एक सिद्ध अनुभव आहे. आता तुम्हाला समस्येचं मूळ समजलं आहे आणि योग्य दिशेने पावलं उचलणं किती महत्त्वाचं आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण पहिल्या सुक्या मेव्यापासून सुरुवात करू आणि अशी माहिती घेऊ जी तुम्हाला कदाचित यापूर्वी कधीही ऐकलेलीही नसेल. फक्त लक्षात ठेवा, संयम आणि नियमितता या प्रवासाच्या गुरुकिल्ल्या आहेत. आता मी तुम्हाला हळूहळू पहिल्या सुक्या मेव्याकडे घेऊन जात आहे, ज्यामुळे रात्रीच्या वेळी माझ्या अनेक रुग्णांची अस्वस्थता लक्षणीयरित्या कमी झाली आहे. पण त्याआधी एक साधी गोष्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे. कोणतंही नैसर्गिक उत्पादन योग्य मानसिकता आणि योग्य नियमांनुसार वापरलं तरच प्रभावी ठरतं. फक्त नाव जाणून घेणं
पुरेसं नाही. पहिल्या सुक्यामेव्याचं नाव आहे बदाम. लोकांना सामान्यतः वाटतं की बदाम फक्त मेंदूसाठी चांगले असतात, परंतु काही लोकांना माहीत आहे की बदाम मूत्राशयातील कमकुवतपणा सुधारण्यासाठी देखील उपयुक्त आहेत. विशेषतः वृद्धांमध्ये जिथे नसा कमकुवत होऊ लागतात, बदाम अंतर्गत आधार देतात. माझ्याकडे सुमारे 68 वर्षांचा एक रुग्ण होता, ज्याला रात्री 3 ते 4 वेळा लघवी करावी लागत असे. त्यांनी स्पष्ट केलं की ते बदाम खातात, परंतु कधीकधी सकाळी किंवा संध्याकाळी त्यांना वाटतं तसं. जेव्हा मी त्यांना विचारलं की ते कसे खातात, तेव्हा मला कळलं की तो थेट सुक्या मेव्यांचं सेवन करत असतो. ते बदाम घेतात, ते थेट घेतात. इथे सर्वात मोठी चूक होते. आणि आता मी तुम्हाला योग्य पद्धत सांगते. बदाम कधीही कोरडे खायचे नाहीत. विशेषतः जर रात्री वारंवार लघवी होत असेल, झोपण्यापूर्वी नाही, तर रिकाम्या पोटी बदाम खाणं सर्वात प्रभावी आहे. सकाळी रिकाम्या पोटी बदाम खाणं, झोपण्यापूर्वी नाही, कारण शरीर पोषक तत्वे चांगल्या प्रकारे शोषून घेतं आणि त्याचे परिणाम दिवसभर टिकतात सुद्धा. ही पद्धत खूप सोपी आहे. झोपण्यापूर्वी 2 किंवा 3 बदाम एका वाटी स्वच्छ पाण्यामध्ये भिजवा. सकाळी उठल्यावर प्रथम ते सोलून घ्या. ते सोलणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण सोलणं स्वतःच सोललेले जे साल्ट आहे तर ते पचण्यास थोडं कठीण असतं. मग आता भिजवलेले बदाम हळूहळू चावून खायचे आहे. घाई करायची नाही, पूर्णपणे चावायचं अत्यंत हे महत्त्वाचं आहे. प्रमाण लक्षात ठेवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जास्त बदाम खाणं हे हानिकारक असू शकतं, फायदेशीर नाही. 2 किंवा 3 बदाम पुरेसे आहेत, त्यापेक्षा जास्त नाही. अनेकांना वाटतं की 5 किंवा 7 बदाम खाल्ल्याने लवकर परिणाम मिळतील, परंतु ते खरं नाही. शरीराला संतुलनाची आवश्यकता आहे, जास्त नाही. आता प्रश्न असा उद्भवतो, बदामांचा कसा फायदा होतो? बदामांमध्ये नैसर्गिक संयुगे असतात जे नसा मजबूत करतात. जेव्हा मूत्राशयाच्या नसा मजबूत होतात, तेव्हा ते जास्त काळ लघवी रोखून ठेवण्यास सक्षम होतं. यामुळे हळूहळू रात्री वारंवार उठण्याची सवय कमी होते. मी ज्या रुग्णांचा उल्लेख केला होता, तोच रुग्ण सातत्याने ही पद्धत वापरत आहे. पहिल्या आठवड्यामध्ये त्यांना लघवीचं प्रमाण थोडं कमी झाल्याचं दिसून आलं. दुसऱ्या आठवड्यामध्ये रात्री जाग येण्याची संख्या 3 वरून 2 झाली. सुमारे 1 महिन्यानंतर त्याने बहुतेक रात्री फक्त एकदाच जागा झाल्याचं सांगितलं. येथे समजून घेण्याचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिणं बंद केलं तरच बदामाचे परिणाम दिसून येतील. बरेच वृद्ध लोक झोपण्यापूर्वी 2 किंवा 3 ग्लास पाणी पिण्याची सवय लावतात. यामुळे मूत्राशयावरती दबाव वाढतो. झोपण्यापूर्वी किमान 1.5 ते 2 तास आधी पाणी प्यायचं आहे. सेवन जे आहे पाण्याचं ते याच्या अगोदरच मर्यादित करून घ्या. दुसरा रुग्ण सुमारे 70 वर्षांचा होता. त्याला रात्री वारंवार लघवी होत होती आणि त्याच्या पायांमध्ये सौम्य कमजोरीसुद्धा होती. आम्ही त्यालाही ही पद्धत शिकवली आणि त्यांनी त्यांच्या जेवणामधलं मीठ आणि मसाले कमी करण्याचा सुद्धा त्यांना सल्ला दिला. सुमारे 1.5 महिन्यानंतर त्या व्यक्तीने असं सांगितलं की त्यांची झोप लक्षणीयरित्या सुधारली आहे आणि हलकेपणासुद्धा जाणवत आहे. बदाम खाल्ल्याने संयम राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ते वेदनाशामक नाहीत. जे त्वरित परिणाम दर्शवतात, ते अंतर्गत कार्य करतात, नसांचं पोषण करतात, स्नायूंना बळकटी देतात आणि शरीराचं संतुलनसुद्धा पुनर्संचयित करतात. म्हणून किमान 3 ते 4 आठवडे नियमितपणे याचा सराव केला पाहिजे. बरेच लोक विचारतात, बदाम कोणत्याही वयोगटातील कोणीही खाऊ शकतं का? हो, परंतु ही पद्धत विशेषतः वृद्धांसाठी फायदेशीर आहे. जर एखाद्याला गंभीर पचन समस्या असतील तर त्याचं प्रमाण आणखी कमी असू शकतं, जसं की फक्त 1 किंवा 2 बदाम. तुम्ही नुकतेच सुक्या मेव्यांबद्दल तपशीलवार शिकलात. तुम्हाला हे लक्षात आलं आहे की फायदे फक्त ते खाल्ल्यानेच मिळत नाही, तर ते योग्यरित्या खाल्ल्याने होतात. पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आणखी एक सुकामेव्याबद्दल सांगेन, जे मूत्रपिंड आणि मूत्राशय दोन्हीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतं. तिथे तुम्ही शिकाल की सुक्यामेव्यामुळे रात्रीच्या वेळी होणाऱ्या इच्छा अधिक खोलवर कशा प्रकारे संबोधित होतात. आता आपण आणखी एका सुक्यामेव्याबद्दल बोलू, ज्याला लोक सहसा फक्त वाढत्या शक्तीशी जोडतात, परंतु ते प्रत्यक्षात रात्री वारंवार लघवी करण्यासाठी खोलवर कार्य करतं. हे सुकामेव्याचं नाव आहे अक्रोड. माझ्या अनुभवामध्ये अक्रोड हे वृद्ध लोकांसाठी खूप फायदेशीर ठरले आहे, ज्यांना मूत्राशयापुरतेच नव्हे तर मज्जातंतूच्या कमकुवतपणाचा त्रास होतो. बरेच रुग्ण असे येतात आणि म्हणतात की त्यांना अचानक लघवी करण्याची इच्छा होते, ज्यामुळे स्वतःवर नियंत्रण ठेवणं कठीण होतं, कारण मेंदू आणि मूत्राशय यांच्यातील संदेश योग्यरित्या प्रसारित होत नाही. अक्रोड हे समन्वय सुधारण्यास मदत करतात. माझ्याकडे सुमारे 72 वर्षांचा एक रुग्ण होता. तो म्हणायचा की तो झोपूच शकत नाही, पण त्याला लघवी करण्याची थोडीशी ही इच्छा होतात तो लगेच उठायचा आणि कधी कधी तो थोड्या प्रमाणामध्ये लघवी करायचा, पण त्याची झोप खंडित व्हायची. जेव्हा चाचण्यांमध्ये कोणताही गंभीर आजार दिसून येत नव्हता,
तेव्हा आम्ही नैसर्गिक उपायांकडे वळलो. अक्रोडचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते नसांचं पोषण करतात आणि मनसुद्धा शांत करतं. जेव्हा मन शांत असतं तेव्हा शरीरातील सिग्नल संतुलित असतात, ज्यामुळे लघवी करण्याची खोटी इच्छा कमी होते. आता योग्य पद्धतीवर चर्चा करूया. अक्रोड कधीही असेच खाऊ नये. योग्य वेळी आणि सेवन करण्याची पद्धत महत्त्वाची आहे. रात्रीच्या जेवणानंतर लगेच अक्रोड खाणं कधीकधी हानिकारक ठरू शकतं. म्हणून दिवसाचा पहिला भाग हा सर्वोत्तम वेळ आहे. सकाळी नाश्त्यानंतर किंवा दुपारच्या आधी एक अक्रोड खाण्याची पद्धत आहे. अक्रोड 2 भागांमध्ये मोडा. संपूर्ण अक्रोड एकाच वेळी खाऊ नका. अर्धा अक्रोड पुरेसा आहे. तो हळूहळू चावून खा. घाई करू नका, कारण त्याचे पूर्ण फायदे मिळवण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे पूर्णपणे चावून खाणं. येथे देखील प्रमाणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. अक्रोड हे एक अतिशय शक्तिशाली कोरडं फळ आहे. जास्त खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढू शकते, ज्यामुळे लघवीच्या समस्यासुद्धा वाढू शकतात. म्हणूनच दररोज फक्त अर्धा अक्रोड पुरेसा आहे. मी ज्या रुग्णांचा उल्लेख केला होता त्यांनी ही पद्धत अवलंबली. पहिल्या काही दिवसांमध्ये त्यांना फक्त थोडी गाढ झोप जाणवली. दुसऱ्या आठवड्यामध्ये त्यांनी सांगितलं की आता जेव्हा ते रात्री उठतात तेव्हा लघवीतील दाब पूर्वीसारखा तीव्र वाटत नाही. तिसऱ्या आठवड्यापर्यंत अशा अनेक रात्री आल्या जेव्हा त्यांना फक्त एकदाच जाग आली. सुमारे 65 वर्षांच्या आणखी एक महिला रुग्णाला रात्री वारंवार लघवीची समस्या जाणवत होती. तसेच चिंताही होती. जेव्हा जेव्हा लघवी करण्याची इच्छा निर्माण होते तेव्हा तिचं हृदय धडधडत असे आणि तिच्या आहारामध्ये अक्रोड समाविष्ट केला आणि तिला झोपण्यासाठी मोबाईल फोन किंवा मग तेजस्वी दिव्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. काही आठवड्यांमध्येच तिची चिंता कमी झाली आणि तिच्या लघवीच्या समस्याही आपोआपच सुधारल्या. अक्रोडचे परिणाम केवळ मूत्राशयापुरते मर्यादित नाही, ते संपूर्ण मज्जासंस्था मजबूत करतात, रात्रीच्या वेळी लघवी रोखण्यास मदत करतात. आणि आणखी एक गोष्ट समजावून घेतली पाहिजे, जेव्हा तुम्ही हलके जेवण करता तेव्हा अक्रोड अधिक प्रभावी असतं. जड अन्न, जास्त तेल किंवा मसाले किंवा रात्री उशिरा खाणं शरीरावर दबाव आणतं, ज्यामुळे मूत्रपिंड आणि मूत्राशय दोन्ही जास्त काम करतात. काही रुग्णांमध्ये मी असंही पाहिलं आहे की जेव्हा अक्रोड दररोज थोडे हलके चालण्यासोबत एकत्र केले जातात तेव्हा परिणाम आणखी चांगले असतात, कारण शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं, ज्यामुळे सुक्या मेव्यातील पोषक घटक योग्य ठिकाणी पोहोचतात. बरेच लोक विचारतात की अक्रोड किती पोषक घटक योग्य ठिकाणी पोहोचतात, तर अक्रोड किती वेळ घ्यावे. माझा अनुभव असा सांगतो की किमान 1.5 ते 2 महिने नियमितपणे अक्रोड घेतले पाहिजे. जरी तुम्हाला स्पष्ट सुधारणा दिसल्या तरी तुम्ही ते अचानक थांबवू नका. डोस सारखाच ठेवा, परंतु नियमितपणा राखा. आता तुम्ही दुसऱ्या सुक्यामेव्याबद्दल शिकला आहात. आता केवळ आपण तिसऱ्या सुक्यामेव्याबद्दल जाणून घेणार आहोत. केवळ हे शक्तीच देत नाही तर नियंत्रण देखील देतं, हे समजून घ्या. पुढे आपण आता तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या सुक्यामेव्याबद्दल बोलणार आहोत, जो थेट मूत्रपिंड आणि मूत्राशयाच्या कार्यावर परिणाम करतो. येथे तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया अधिक स्पष्टपणे समजेल, ज्यामुळे ही समस्या दूर करण्याचा अंतिम दुवा मिळेल. आता आपण तिसऱ्या सुक्यामेव्याबद्दल बोलू, ज्याकडे बरेच लोक दुर्लक्ष करतात. ते क्षुल्लक वाटतं, पण माझ्या अनुभवामध्ये ही प्रक्रिया पूर्णपणे गुरुकिल्ली आहे. हा सुकामेवा म्हणजे अंजीर. अंजीर विशेषतः मूत्रपिंड आणि मूत्राशय संतुलित करण्यासाठी ओळखलं जातं आणि जेव्हा वृद्धांचा विचार केला जातो तेव्हा त्यांचं महत्त्व आणखी जास्त असतं. माझ्याकडे येणारे अनेक रुग्ण रात्रीच्या वेळी लघवीच्या समस्या तसेच अपूर्ण लघवी, बाहेर पडल्याची भावना, लघवी केल्यानंतर थोडीशी लघवी शिल्लक राहिल्यासारखी जाणवते असं सांगतात. हे सूचित करतं की मूत्राशय पूर्णपणे रिकामं होत नाही. या समस्येवर अंजीर प्रभावीपणे काम करतात. एक रुग्ण सुमारे 78 वर्षांची वृद्ध महिला होती. तिला रात्री 3 ते 4 वेळा लघवी करावी लागत असे. प्रत्येक वेळ ती खूपच कमी प्रमाणामध्ये लघवी करायची. झोपेच्या कमतरतेमुळे दिवसभर थकवा जाणवत असे. चाचण्यांमध्ये कोणताही गंभीर आजार दिसून आला नाही, परंतु अंतर्गत कोरडेपणा आणि मूत्रपिंडाच्या कार्यामध्ये थोडीशी घट दिसून आली. तिच्या आहारामध्ये अंजीर समाविष्ट केले आणि थोड्याच वेळात आम्हाला बदल दिसून आले. अंजीर कधीही कोरडे खाऊ नका, विशेषतः जर समस्या लघवीशी संबंधित असेल तर. वाळलेले अंजीर जे आहे ते पचनास जड असू शकतात आणि त्याचे प्रतिकूल परिणाम देखील होऊ शकतात. अंजीर नेहमी भिजवून खावे. झोपण्यापूर्वी स्वच्छ पाण्यामध्ये 1 ते 2 सुक्या अंजीर भिजवून घेण्याची पद्धत आहे. सकाळी पाणी टाकून द्या आणि भिजलेले अंजीर पूर्णपणे चावून खा. रिकाम्या पोटी ते खाणं चांगलं आहे आणि हा काळ महत्त्वाचा आहे, कारण शरीर अंतर्गत शुद्धीकरण आणि संतुलनाच्या प्रक्रियेमध्ये असतं.
प्रमाणाकडे विशेष लक्ष द्या. फक्त 1 किंवा 2 अंजीर पुरेसे आहेत. जास्त खाण्याची गरज नाही. बरेच लोक असे मानतात जितके जास्त खावे तितके फायदे चांगले. तथापि अंजीरच्या बाबतीत असं नाही. मर्यादित प्रमाणामध्ये सेवन करणं सर्वात प्रभावी आहे. अंजीरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते शरीरामध्ये जमा झालेले अवांछित पदार्थ हळूहळू काढून टाकण्यास मदत करतात. यामुळे मूत्रपिंडावरती दबाव कमी होतो आणि मूत्राशय योग्यरित्या कार्य करू देतं. जेव्हा मूत्राशय योग्यरित्या रिकामं होऊ लागतं तेव्हा रात्री लघवी करण्याची इच्छा आपोआप कमी होते. मी ज्या महिला रुग्णांचा उल्लेख केला होता त्याच महिलेने सांगितलं की सुमारे 3 आठवड्यानंतर तिच्या रात्रीच्या लघवीमध्ये सुधारणा झाली होती. तिचा लघवी पूर्णपणे स्पष्ट झाला होता आणि सुमारे 1.5 महिन्यामध्ये तिच्या रात्रीच्या जागरणामध्ये 4 वरून 1 अशी घट झाली होती. आणखी एक रुग्ण सुमारे 70 वर्षांचा होता. तिला मध्यम मूत्रपिंड निकामी झालं होतं आणि रात्रीच्या लघवीची समस्या ही एक मोठी समस्या बनली होती. ती औषधं घेत होती परंतु तिला पूर्ण आराम मिळत नव्हता. आम्ही तिच्या औषधांमध्ये हा अंजीरचा उपाय जोडला. हळूहळू लघवीची वारंवारता कमी झाली आणि झोप सुधारली. येथे समजून घेण्याचा एक महत्त्वाचा मुद्दा, जर तुम्ही दिवसभर मीठ सेवन मर्यादित केलं तरच अंजीर चांगलं काम करतात. जास्त मीठ शरीरामध्ये पाणी टिकवून ठेवतं, ज्यामुळे रात्रीच्या वेळी लघवी करण्याची गरज आणखीच वाढते. म्हणून अंजिरासोबत संतुलित आहार देखील आवश्यक आहे. अंजीर देखील शरीराला थंडावा देतं. अनेक वृद्धांना अंतर्गत उष्णतेमुळे लघवीच्या समस्या वाढतात. अंजीर ही उष्णता संतुलित करतं आणि मूत्रमार्गाला शांत करतं. म्हणूनच काही आठवड्यांमध्ये आराम जाणवतो. काही रुग्ण विचारतात की अंजीर किती काळ घ्यायचे. माझा अनुभव असा सूचित करतो की ते किमान 2 महिने नियमितपणे घेतले पाहिजे. स्पष्ट सुधारणा दिसून आली तरीही ते अचानक थांबवू नये. डोस समान ठेवा परंतु नियमितता नक्की पाळा. आता तुम्ही लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की तिन्ही सुक्या मेव्यांचे वेगवेगळ्या प्रकारचं काम आहे. बदाम नसा मजबूत करतात, अक्रोड मेंदूचं नियंत्रण सुधारतात आणि अंजीर मूत्रपिंड आणि मूत्राशय स्वच्छ करतात आणि संतुलित करतात. जेव्हा हे तिन्ही एकत्र योग्यरित्या घेतले जातात तेव्हा त्याचे परिणाम खोल आणि चिरस्थायी असतात. तुम्ही तिसऱ्या सुक्यामेवे आणि त्याची योग्य पद्धत याबद्दल तपशीलवार शिकलात. पुढील आणि शेवटच्या भागामध्ये मी हे 3 सुकेमेवे एकत्र कसे करायचे, दैनंदिन दिनचर्या काय असावी, कोणत्या चुका टाळाव्यात आणि ही संपूर्ण प्रक्रिया तुमच्या समस्येला मुळापासून कसे दूर करण्यास मदत करते हे स्पष्ट करेन. शेवटी मी तुम्हाला एक स्पष्ट मार्ग देखील दाखवेन जेणेकरून तुम्ही किंवा तुमच्या घरातील वृद्ध व्यक्ती आत्मविश्वासाने या समस्येवर मात करू शकाल. आता तुम्हाला तिन्ही सुक्या मेव्यांचे तपशीलवार वैयक्तिकरित्या समजले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना योग्य क्रमाने आणि योग्य दिनचर्येमध्ये कसं समाविष्ट करावं. सर्व काही असूनही बरेच लोक त्यांच्या तुकड्यांमध्ये लागू करण्याची चूक करतात. लक्षात ठेवा, संपूर्ण पद्धत योग्य असतानाच परिणाम मुळापासून येतो. प्रथम दिवसासाठी एक साधी दिनचर्या विकसित करा. तुम्ही जागे होतात, तुमच्या शरीराला वेळ देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. घाईघाईमध्ये काहीही खाल्ल्यानं शरीर लगेच तयार होत नाही. उठल्यानंतर काही मिनिटे शांत बसा. नंतर रात्रभर भिजवलेले अंजीर पूर्णपणे चावा. ते अंजीर त्याच प्रमाणामध्ये 1 किंवा 2 पेक्षा जास्त नाही. यानंतर किमान 20 मिनिटे दुसरं काहीही खाऊ नका. शरीराला अंतर्गत कार्य करण्यासाठी हा वेळ आवश्यक आहे. सुमारे अर्ध्या तासानंतर जेव्हा शरीर थोडं सक्रिय वाटेल तेव्हा भिजवलेले बदाम खा. 2 किंवा 3 पेक्षा जास्त नाही. ते सोलून चांगले चावावेत. क्रम महत्त्वाचा आहे. प्रथम अंजीर नंतर बदाम. याचा हळूहळू मूत्रपिंड आणि मूत्राशयावर सकारात्मक परिणाम होतो आणि नसांना पोषण मिळतं. आता दिवसाच्या उर्वरित भागाबद्दल बोलूया. दुपारच्या जेवणानंतर किंवा दुपारच्या आधी अर्धा अक्रोड खा. संपूर्ण अक्रोड नाही तर फक्त अर्धा अक्रोड. हे मेंदू आणि नसांमधील समन्वय मजबूत करतं. सकाळी किंवा रात्री रिकाम्या पोटी अक्रोड खाऊ नका हे लक्षात ठेवा. ही योग्य वेळ आहे. आता आपण अशा चुकांवरती चर्चा करूया ज्यामुळे परिणाम कमकुवत होऊ शकतो. पहिली चूक म्हणजे झोपण्यापूर्वी खूप जास्त पाणी पिणं. मला समजतं की पाणी महत्त्वाचं आहे पण वेळही तितकीच महत्त्वाची आहे. झोपण्यापूर्वी किमान 1.5 ते 2 तास आधी पाणी पिण्याचं प्रमाण मर्यादित करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला तहान लागली असेल तर थोडेसंच पाणी प्या. दुसरी मोठी चूक म्हणजे जड जेवण. बरेच वृद्ध लोक रात्री उशिरा जेवतात आणि त्यामुळे खूप मसालेदार किंवा खारट पदार्थही खातात. यामुळे शरीरामध्ये पाणी साचून राहतं आणि रात्रीची लघवीची समस्या वाढते. रात्रीचं जेवण हलकं ठेवा. झोपण्यापूर्वी किमान 2 तास आधी तरी जेवण करा. तिसरी चूक जी आहे तर ही तिसरी चूक आहे ती म्हणजे संयमाचा अभाव. अनेक लोक आठवड्यातून निकाल न दिसल्यास ही पद्धत सोडून देतात. लक्षात ठेवा, ही एक समस्या आहे जी वर्षानुवर्षे विकसित झाली आहे.
ती बरी होण्यास वेळ लागेल. किमान 4 ते 6 आठवड्यांपर्यंत नियमितपणे ही संपूर्ण दिनचर्या पाळणं महत्त्वाचं आहे. काही लोकांना लवकर सुधारणा दिसते तर काहींना थोड्या वेळाने सुधारणा दिसते. माझ्याकडे एक वृद्ध रुग्ण होती जिने सुरुवातीला फक्त बदाम आणि अंजीर खाल्ले, परंतु नंतर अक्रोड सोडून दिले. तिला काही सुधारणा दिसली, परंतु पूर्ण आराम मिळाला नाही. जेव्हा योग्य वेळी अक्रोड घातले गेले तेव्हा समस्या जवळजवळ संपली होती. यावरून असं दिसून येतं की 3 सुकामेवा एकत्रितपणे त्याचा पूर्ण परिणाम दाखवण्यासाठी काम करतात. दुसरी एक रुग्ण आहे, सर्व काही व्यवस्थित करत होती, पण रात्री चहा पिण्याची सवय काही सोडू शकत नव्हती. तिने रात्री चहा पिणं बंद करताच तिच्या लघवीच्या समस्या आणखी सुधारल्या. म्हणून रात्री कॅफीनयुक्त पदार्थांपासून दूर राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता मी हे स्पष्ट करू इच्छिते की एखाद्याला गंभीर आजार असल्यास ही पद्धत उपयुक्त ठरू शकते, परंतु सल्लामसलत न करता औषधे बंद करू नयेत. हा एक नैसर्गिक आधार आहे जो शरीराला आतून मजबूत करतो. बऱ्याच प्रकरणांमध्ये मी असं पाहिलं आहे की शरीर मजबूत होत असताना औषधांची गरज आपोआपच कमी होते. तथापि ही प्रक्रिया डॉक्टरांच्या देखरेखीखाली केली पाहिजे. या संपूर्ण प्रक्रियेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते केवळ लघवीच्या समस्यांवरच नाही तर एकूण झोपेच्या गुणवत्तेवर देखील कार्य करते. जेव्हा तुम्हाला पूर्ण रात्रीची झोप मिळते तेव्हा दिवसा तुमची ऊर्जा वाढते, तुमचं मन शांत राहतं आणि तुमचं शरीर हलकं वाटतं. वृद्धांमध्ये चिडचिड कमी होते आणि तुमचा आत्मविश्वास वाढतो. शेवटी मी माझ्या मनातून एक गोष्ट सांगू इच्छिते. रात्री वारंवार लघवी होणं ही लाजिरवाणी गोष्ट नाही आणि केवळ वयामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नये. शरीराला आधाराची आवश्यकता असल्याचे संकेत देते. योग्य वेळी योग्य पद्धत अवलंबल्यामुळे तुम्ही किंवा तुमचे प्रियजन या समस्येवर मात करू शकता. जर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकला असेल तर आता तुमच्याकडे एक स्पष्ट मार्ग आहे. 3 सुकेमेवे, योग्य क्रम, योग्य वेळ, योग्य प्रमाण आणि संयम हे असं संयोजन आहे जे या समस्येला मुळापासून नष्ट करण्यास मदत करतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ नक्कीच इतरांसोबत शेअर देखील करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.